नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्लॉग. कोकणात तुम्ही नारळ, आंबा, काजू शेतीबरोबर सुपारीची शेती पाहिलीच असेल. नाही पाहिली? तर चला, आजच्या या व्लॉगमध्ये आपण सुपारी शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. भारतीय संस्कृतीत सुपारीला पारंपरिक तसेच धार्मिक महत्त्व आहे. पूजा, हवन, विवाह इत्यादी विधींमध्ये सुपारीचा वापर केला जातो. कलशावर नारळासोबत सुपारी ठेवली जाते. पाहुणचारात पान सुपारी देण्याची परंपरा आहे. तर असे या सुपारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आमच्या बागातही आम्ही सुपारीची शेती करतो. तर ही आहे सुपारीच्या झाडांची बाग शेती. सुपारीचं झाड अगदी उंच, हिरवगार तसेच कमी जागेत लागणारं पीक आहे. झाडावरती पिकलेल्या सुपारींचा घोस तुम्ही पाहू शकता. असा सुपारींचा सडा थोडा थोडा पडत असतो. पडलेली सुपारी गोळा करायचा यशराज आणि साईराजचा आवडीचा खेळ आहे. सुपारी पिकासाठी उष्ण तसेच दमट हवामान अत्यंत अनुकूल असते. या पिकाला भरपूर पावसाची आवश्यकता असते, मात्र पाण्याचा साठा होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. सुपारीची लागवड प्रामुख्याने जून-जुलैमध्ये केली जाते. रोपांसाठी सुमारे 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करून त्यात शेणखत व वरची सुपीक माती मिसळून भरावी. साधारण 3 बाय 3 मीटर अंतर ठेवून रोपे लावली जातात. साधारणतः 5 ते 7 वर्षांनी उत्पादन देण्यास सुपारी सुरुवात करते. योग्य व्यवस्थापन केल्यास झाडे 40 ते 60 वर्षे उत्पादन देऊ शकतात. म्हणूनच सुपारी हे दीर्घकालीन आणि स्थिर उत्पन्न देणारे पीक आहे, जे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. ह्या सुपारी पूर्ण पिकलेल्या आहेत, म्हणून या सुपारींचा घोस कापून काढणी सुरू आहे. ज्या सुपारींची झाडं उंच गेली आहेत त्यांना अशी ही मशीनची पद्धत वापरली जाते. हे आपल्या पायांना सपोर्ट म्हणून यूज करून मग वर घेऊन मग बांबूच्या काठीने उरलेले घोस काढले जातात. काढलेल्या सुपाऱ्या गोळा करून मग ते सुकवल्या जातात. अशा पद्धतीने सुपाऱ्या सुकवल्या जातात. सुपारी पूर्ण सुकल्या की मग त्या सोलून बाजारात योग्य दरात विकल्या जातात. काही सुपारी जमिनीत पडून तिथेच रुजतात. मग त्या सुपारींचं आम्ही काय करतो त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. सुपारीचं प्रमुख पिकांमधलं प्रमुख पीक जसं की नारळ, काजू, त्या प्रकारे हे सुपारी. आणि सुपारीचं हे नवजात आलेलं हे छोटंसं रोप आहे. एक 20-25 दिवसाचं जे पावसात जी सुपारी पडते आणि ती सुपारी आम्हाला वेचता येत नाही, त्या सुपाऱ्या ह्या अशा त्यांना कोंब येतो. चांगल्या प्रकारे ही अशी सुपारी रुजलेली. आणि ह्या सुपारीचं नंतर आम्ही पुन्हा पिशव्यांमध्ये प्लांटेशन करतो, जेणेकरून ती सुपारी एक वर्षभराची चांगल्या प्रकारे वाढता येईल आणि एक छान प्रकारे चांगल्या प्रकारचं रोप होईल. त्यासाठी आता ही सध्या प्रोसिजर चालू आहे. माती आणलेली आहे चांगली, आणि हे जे रोप आहेत हे काळ्या पिशव्यांमध्ये आम्ही योग्य तेवढी माती घालून त्या मातीमध्ये थोडंसं कीड लागू नये म्हणून त्यामध्ये आम्ही थोडीशी DDT पावडर मिक्स करतो. आणि ही सुपारीची रोपं आम्ही लावतो, जेणेकरून ही वर्षभर नंतर मग त्या सुपारींना पाणी देऊन
ती छानपैकी एक 6-7 पानांची सुपारी आम्हाला ज्या ठिकाणी लावायची आहे तिकडे लावू शकतो. तर ही आहे सुपारी आणि हे आहे सुपारीचं छोटं रोप. तर अशा पद्धतीने अरेका नट प्लांटेशन म्हणजेच सुपारीच्या नवजात रोपांचे प्लांटेशन केले जाते. मग तीच रोपं आम्ही जून जुलैच्या दरम्यान जमिनीत लावतो. तसेच त्यातली काही रोपं विकली पण जातात. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.